आवतायचं बास की आता अजून किती कटणार आहे सा? असंच असंच त्या ठोकळ्याची आणि मास्तरडीच्या आयुष्याची घडी कधी बी बसू देणार नाही आम्ही. ते तर तुम्ही कधी बसू देणार नाही माहितीये मला, पण उगा मला का कामाला लावलायसा? चंदे कर की तेवढं तर काम. खाण्यापिण्याशिवाय दुसरं काय बी सुचत नाही ना व तुला? अहो ताईसाहेब, या घरात काय होतंय काय नाही या समध्या बातम्या आणणं म्हणजे काम नाही वय. लय जिकिरीचं काम असते ते. अहो कुणी मला बघत तर नाही ना, या दडपणाखाली मी काम करत असते, अशा बातम्या गोळा करून आणत असते. तुम्हाला काय, तुम्ही इथं बसतायसा लोळत, तुम्हाला नाही कळायचं ते. लय टेन्शनचं काम असते ते. ए तू घड्या घाल नीट, म्हणा टेन्शनचं काम असतंय. तर काय बी म्हणा ताईसाहेब, या मास्तरनीला आणि राणादाला जाम टेन्शन दिलाय सा. आणि मग आमच्या वाकड्यात कुणी गेलं की आम्ही सोडत नसतोय त्यासनी. आता तू बघ ग चंदे, आयुष्यात कधी बी एकसाथ होणार नाही ती दोघं. कशावरनं? कशावरनं म्हणजे? समोर काय घडतंय ते दिसत नाही काय तुला? दोघं आजकाल एकमेकांची तोंड बी बघत नाहीत, आणि जर समोरासमोर आलं तर मांजर आडवं गेल्यागत एकमेकांचे रस्ते बी बदलत्यात. मला नाही वाटत ताईसाहेब. बघा त्या दोघांच्या मध्ये लई दोस्ती यारी आहे. आत्ता भांडतील आणि परत लगेच हसतील. मला वाटतंय ते दोघांच्यातलं भांडण लई दिस टिकणार नाही. बघा चंदे, या टायमाला तुझी काळी जीभ खोटी ठरणार बघ. आम्ही म्हणतोय तसंच होणार. अगं लय काय काय प्लॅन केलंय आम्ही. तू बघ ग चंदे, सपनात बी ही दोघं एकत्र येणार नाहीत आता. अहो ताईसाहेब, उगन हाय ते स्वप्न बघत बसू नका. असं काय बी होणार नाही. असंच होणार. लागली बेट? लागली. आणि ताईसाहेब तुम्ही हरला का नाही की मला हा ही साडी द्यायची? हा ए शानीच आहेस की. बरं ठीक आहे चल, पण तसं बी तू हरणार आहेस आणि आम्ही जिंकणार आहे. राणादा, वहिनी, गोलक्का, अगं वहिनी आले बघ. ताईसाहेब तुम्ही जिंकणार म्हणून तर हरला की काय? चंदे वहिनी, जगात एक नंबर काम केलं बघा तुम्ही. त्या दिवशी मी आलतो म्हणून आलास की नाही, खरं सांगायचं. अरे मी घेऊन आलोय. तू आणलेस मी म्हणलो म्हणून ते इथे आला. विचार की. बरं बाबा, तुझ्या शब्दाचा मान राखूनच आले त्या. वहिनी, आता इथनं पुढं घरात जायचा विचार बी मनात आणायचा नाही काय? नाही तर मीच तुमच्या घरी येऊन बसून बघा. आता मी आलीये ना. राणादा, तू सांगितलंस म्हणून नाही, मी सांगितलं म्हणून वहिनी इथं आल्यात. वहिनी, आता घर सोडणार नाही असा एक शब्द देऊन टाका बघू पटाक दिशी. नाही, तुम्ही कुठे मला दिलेला शब्द पाळताय? कोण म्हणलं? कोणी म्हणायला कशाला हवं? तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही दारू पिणार नाही म्हणून. ते जरा टेन्शन गोदा का. आता तुम्ही आलं, शब्द पाळणार म्हणजे पाळणार. हो तुम्ही आला सर, बरं झालं बाई तू आलीस. ते भांडण मिटलं ना हो तुमचं? मिठलंय म्हणून तर आलेत, पण आजकाल लय भांडखोर झालेत. तू गप्रा, चूक करतोस तूच आणि तिला भांडकुदळ म्हणतोयस. नको नको, त्यांच्या एकट्यांची चूक नाहीये, मी जरा उगाच ताणलं. हे बरं आहे, भांडण मिटलं की लगेच नवऱ्याची बाजू घ्यायची. वय काय का असं ना, तू आलीस हे लय बरं झालं बघ. वहिनी साहेब, आता घर सोडून कधीच जाऊ नका बघा. ही मास्तरडी आल्या तर समजे लॉटरी लागल्या का उड्या काय मारायलेत ग. ताईसाहेब, ही लॉटरी मास्तरडी मला काय बी माहिती नाही, पण मी म्हटलं तसं झालं. तुम्ही हारला सांग, मी जिंकली. चला द्या आता साडी. तुझ्या साडीला लाव काढी. राणादा, आता परत जर वहिनी जाऊ दिलंस की नाही, मग काय तुझं घर नाही बघ. इश्टीच का वय रे बाबा, यापुढे मी काय बी चूक करणार नाही आणि त्यासनी माहेरी जाऊ देणार नाही. बरोबर ना? बरं वहिनी कुठे आहेत?
माझी मोहीम फत्ती होणार पहिलं त्यानेच सांगितलं होतं. आणि या माहेरी गेल्या होत्या तेव्हा त्यांनाच काळजी होती. तुम्ही दोघं इथंच थांबा, मी नजर काढते आणि कुणाची वाईट नजर नग लागायला. आलेच. ताईसाहेब मोहीम फत्ते होणार म्हणून उगाच बोललास आणि आता बघा समजाच अवघड होऊन बसल्या. आता तर बघा नजरा काढल्यावर लईच अवघड होऊन बसणार आहे तुम्हाला. अवघडाचं सोपं कसं करायचं हे आम्हाला चांगलं माहिती. चल. आणि माझ्या साडीचं काय? चल. जाऊ बाई, लई बरं झालं बघा तुम्ही आलासा. अहो तुम्ही नव्हता तर राणा भाऊजींच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालत. आणि तुम्ही यावं असं लई मनापासून वाटत होतं बघा आम्हाला. आता झाली का नाही इच्छा पूर्ण? भय नाही, आता जाऊबाई आल्या तर आमच्यावरचा भार बी जरा हलका होईल. एकट्यानं ह्यो समजा गाडा वडायचा म्हणजे लई अवघड जात होतं बघा. बरं, तुमची नजर काढतो. द्या गोदाक्का. हा, मी काढली आहे की. मग आम्ही परत काढतो. वय ताईसाहेबांनी नजर काढली तर कुणाची बी वाईट नजर लागणार नाही. आणि थोरला ताईसाहेब कधी बी आयुष्यात घर सोडून जाणार नाही. आज घरात आलीस म्हणून कायमच टिकशील असं नाही. तुमच्या राशीला नंदित आहे हे ध्यानात ठेवा. इडापिडा येऊ दे आणि घरातनं मास्तरडीत जाऊ दे. या आता काय काळजीचं कारण नाही. या. राणा, तुम्ही आवरून घ्या, तवर मी जेवणाचं बघते. हा, जेवण? ह्यांचं जेवण आमच्याच घरी झालंय, पण मी नक्की जेवणार. मी बी जेवणार की. वहिनीने डबल नजर काढली मग डबल जेवायला पाहिजेच की. वय ना वा. अहो तुमचंच घर आहे राणा भाऊजी, डब्बल काय टिब्बल तर जेवा. आम्हाला आनंदच आहे की. बर, तुम्ही आवरत हो, जेवण बघते. या. राहणार संकट 2 घास खाऊन घेऊ. भूक गेल्या मसनात आमची. आता कसं आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. ना आपल्या खोलीतून अजून बरं वाटत असेल. हो, एवढे दिवस बाहेर राहून मला अगदी कसं तरीच वाटत होतं, पण आता छान वाटतंय. बाहेर कुठं? तुमचंच माहेर होतं ना व. पण आता तुमच्यामुळे मला माझं माहेरही बाहेरचं वाटायला लागलं. आणि शेवटी प्रत्येक मुलीला तिचं सासरच तिचं घर वाटत असतं. तेच आपलं वाटतं. पण मला असलं काही वाटत नाही बरं का. तुम्ही वाटूनही देऊ नका, नाही तर गाठ माझ्याशी. हसायला काय झालं? बघू डोळा बघू. घाबरलो की मी. हे बघा घाम बी फुटलाय. असू दे.
तुम्हाला किती वेळा माझी आठवण आली? तुम्ही किती वेळा केले? 10,000चा वर्ग एवढ्या वेळ. आता तुम्ही सांगा. मी 10 पोत्यांमध्ये गव्हाचे कण जेवढे बसतात तेवढं. म्हणजे खूप वेळ आली. खरं सांगू, आठवण यायला गेलीच नाही ती कधी. दिवसभर सदन कदा डोसक्यात तुम्हीच असायचा बघा. खरंच खरंच. सॉरी, मी नको तेवढं ताणलं, पण मी तुम्हाला खूप मिस केलं. मी असं करायला नको होतं ना. सॉरी. मी बी उगाच शिफारस करत बसलो बघा. माझ्यामुळे लई ताप झाला ना व. खरंच लई झाला काय? मी दिलाच ना. तुम्ही आधीच जर का तयार झाला असतात ना, तर असं काही झालंच नसतं. नंतर तुम्ही मी दिलेले कपडे घातले तेव्हाही मी बोलायला आले होते, पण तुम्ही काही बोललाच नाही. तुम्ही तेव्हाच घरी चल म्हणला असतात तर मी लगेच आले असते. अहो, तुम्ही घरी यावं म्हणून मी काय काय केलं? लाडू आणलं, लपून छपून तुमच्या घरी बी आलो. तुम्हीच काय भाव दिला नाही मला. तेव्हा राग आला होता मला, समजून घ्यायचं ना. तर यापुढे कायम समजून घेईन बघा. आणि तरीही जरी असं काही झालं तरी आपल्या दोघात तिसरा नको. अजिबात नाही. आपण दोघच राहणार. राणा, अंजली, जेवायला या. चला. अहो, कोणीतरी बघेल ना, हात काढा. मग बघू द्या की. त्यासने बी कळेल नवरा बायकोची किती काळजी करतो ते. आणि आपल्या तिसऱ्या कोणाची पर्वा नाही आता. हो का? चला. काय सर, मला हे अजिबात पटलेलं नाही बघा तुमचं. आपलं काय ठरलं होतं? तुम्ही हारल्यावर मला तुमची ती नवी साडी देणार म्हणून. आता पण तुम्ही एक बी साडी नाही दिली. तुम्ही तुमचा शब्द बी पाळत नाही. तुम्ही काय म्हणलं होतं? तुम्ही हारला तर मला साडी देणार म्हणून. मग का अजून काय साडी दिली नाही सा? चंदा, याच्या पुढे एक शब्द जर बोललीस का नाही तर आमचं डोसकं लई ठाणाना करायले. चल चेपून दे. ये. माझं डोसकं डबल ठणाना करायला. मला वाटलं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. आता जर एक शब्द बोललीस चंदे तर आम्ही स्वतःहून तुझा जीव घेऊ. हा घ्या, परत जसं म्हणलं तसं मला साडी बी द्या. हा देतो. चांगली नवी कोरी साडी देतो आणि त्याच साडीनं गळफास बी लावतो. ठीक आहे, लावा. त्या निमित्तानं मला साडी तर मिळेल. द्या साडी. तू निघ निघ बरं. आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो. चल निघ. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, लई शांतपणा करायला लागलीस तू. काही गरज नाही. चल आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हायचं. चल निघ. असं काय करायला सर? बरं आहे ना, मी पाठाकी नाही तुमची. असल्या चोंबड्या पाठराखीची काय बी गरज नाही. हा चल निघ. आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. आवडताय सर, माझं काय चुकलं का? काय चुकलं? तिकडे एकदा खायचं प्यायचं वांदा होतं तुझं म्हणून तुला आमच्या संगत इथं घेऊन आलो तर लई शांतपणा करायला लागलीस का तू आजकाल? चल आत्ताच्या आत्ता चालती हो बरं. चल. कधी कवा कुठं समजा कळतंय आमसनी. चल आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. चल निघ निघ म्हणलं ना. जा म्हणलं ना. काय सर, त्या मास्तरडीचा राग तुम्ही माझ्यावर कशा? त्यो मास्तरडीच्या बाला बी आम्ही घाबरत नाही. तुझी या घरात राहण्याची लायकी राहिलेली नाही. चंदे आत्ताच्या आत्ता निघ म्हणलं नवं. अहो ताई साहेब, असं करू नका सर. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. हे आधी कळायला
पाहिजे होतं. आता जर परत या घरात पाऊल टाकलं तर तांगड्या तोडून हातात देऊ. तुम्ही म्हणत असाल तर परत माग साडी नाही मागणार मी. आमचं ठरलंय म्हणजे ठरलंय. चल बाहेर ये. काय झालंय तुमचं? बरं झालं सुरेश तुम्ही आलासा. ताई साहेबांनी सांगा की जरा काहीतरी समजून मला हाकलून द्यायला. मी बोलतो नंदिता काय आम्ही कुणाचं बी काय बी ऐकून घेत नसतोय. या बाईला या घरात आसरा दिला तेच चुकलंय आमचं. नंदिता अगं आसऱ्याला आलेला कोणाला घरातून हाकलून काढायचा रिवाज नाही आपल्या घरात. रिवाज गेला खड्ड्यात. ही बाई आता आमच्या डोळ्यासमोर न काय आम्हाला हाकल हिला पहिले. चंदा तू हिच्या डोळ्यासमोर खालीला बघू आधी. मी बोलतो हिच्या संगत. काय तुम्ही नंदुडे अगं रानात आलाय वहिनी आल्यात खुश व्हायचं सोडून इथं मारामारी काय करत बसलीस? त्यो रानादा तुझा वहिनी तुझी खुशी तुझी आणि समजा तुझंच. आणि आम्ही काय करायचं हे तू शिकवू नका आम्हासनी. आता मला काय वरडायला लागली? मी काय केलं? आणि मग खाली समजे तुझ्या वहिनीचं गुणगान गायला लागलेत. कशासाठी? ती नाही तर या वाड्याला शोभा नाही. ती नाही तर यो वाडा सोना सोना पडलाय. आणि मग आम्ही काय बट्ट्या वाजवायलो हे वाड्याचा? ते काही नाही सूरज, आम्ही शेवटचं सांगून ठेवतोय. हे असंच जर चालत राहिलं तर एक दिवस आम्ही खरोखरच वाडा सोडून निघून जावा. अगं तू गेलीस तर कसं झालं? हा जरा 2 मिनिटं डोकं शांत ठेवू घे. शांत बस म्हणा. नाहीतर मग आम्ही पंख्याला लटकून फास लावून घेऊ. असं काय झालं रे? अगं पंखा कुठे खोलीत? छळवाद मांडलाय तुम्ही समद्यांनी. तुम्ही समद्यांनी मिळून का नाही विलन बनवलंय बघा आम्हासनी. नाही पण आम्ही असं तसं गप्प राहणार नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही काय बी करू सूरज, काय बी. तू कर बिंदास कर. करणारच आहे. काय पाहिजे ते कर. हा करणारच आहे. अगं मनात येईल ते कर. काय पण त्या आधी 10,000 दे की. अगं लय गरज आहे का? हा? तुझी नुसती गरज असली का नाही तर की आमच्या जवळ येतोयस बघ तू. 10,000 काय 10 रुपये पण मिळणार नाहीत तुला. अगं असं काय करतेस नंदुडे? ऐक अगं शांत बस जरा तू. सरक. अगं बायकोच नव माझी मग दी की. अगं नवऱ्याला गरज आहे तुझ्या. एक फुटकी कवडी पण मिळणार नाही तुला. तुझी गरज गेली खड्ड्यात. मग तुम्ही जा खड्ड्यात. उद्याच्या उद्या मारलं याचं सांगायला लागलोय. कळलं काय? नाही पंखा बसून घे मग खोलीत. बसू काय पंखा? ह्यो आमच्या विरोधात जाऊन उपयोगाचा नाही आणि गेला तर कुणवालीच उरणार नाही आमासनी. सांगायला लागली तोंडवर करून. पंखाच बसून घेतो बघ. असं काय कधी कुठं नवरा असतो काय? तू लाख सोडशील रा आम्हाला पण आम्ही आमच्या नवऱ्याला सोडून कधी बी कुठं जाणार नाही. फक्त तुझ्यासाठी सूरज, तुझ्यासाठी आम्ही आयुष्यभर या घराची गुलामी करू बघ. अगं गुलामी नाही नुसतं 10,000 रुपये दे. 10,000च पाहिजेत ना व. मग आम्ही कुठं नाही म्हणलंय. देतो की आत्ता देतो. थांबा. याला म्हणायची बायको. तुला सांगतो नंदुडे तू आहेस म्हणून मी आहे. कळते काय? तू आहेस म्हणून नाही तर काय खरं नाही बघ. नाही र आम्ही नुसतं आपलं बायकोचं कर्तव्य पार पाडतोय दुसरं काय. असंच करतोय पार पडत जा. येऊ काय? कुठं? अर्जंट काम आहे जरा आलोच. कसलं अर्जंट काम? पंखा बसतो काय खोलीत? बरं निघ निघ. आलंच.
आता या वाड्यातच एक पंखा टांगतो आणि त्या पंख्याला या राघू मैनाला कायमचा लटकवतो.